नमस्ते मंडळी, कशी आहात? तुम्ही ठीकही असाल. तर चला, आज इंग्लिश तुम्हाला जड वाटत असेल या अवघड वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. तर यात कसे अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडणार तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि तुमच्या लाईक मला आणि तुमच्या कमेंट्स मला एक मोटिवेशन आणि एक उत्साह व्हिडिओ करण्यात एक मिळतो. तर चला, मी तुम्हाला कसे अभ्यास कराल तर मी सांगतो. तर कसे कराल मंडळी, याआधी तुम्ही कोणती एक्झाम देण्याच्या हातात तुम्हाला PYQ घ्यावा लागेल आणि झालेले जे पेपर आहे ते तुम्हाला सॉल्व करून बघावं लागेल. तुम्हाला कळेल की आपल्याला कोणते वीक पॉईंट आहेत, या कोणता आपल्याला यामधून कोणते टॉपिक मिळणार आहेत. याच्यामधून आपल्याला खूप काही कवर होत असते. तर हे बघा, माझ्याकडे TCS पॅटर्नचे 2023ची पुस्तक मी ऑनलाईन बोलवले होते. याच्यामधून मी करत आहे. अंगणवाडी मुख्य सेविकामध्ये इंग्लिशसाठी आपल्याला 10 मार्क्स क्वेश्चन विचारतो. तर यातून तुमचे नक्की 9 मार्क्स तर नक्की कवर होऊन जाईल. तर माझे पण, कारण TCS अंगणवाडी मुख्य सेविका अदर जेही काही समाज कल्याण आणि महानगरपालिकाचे TCS घेत असते, ते TCSच्या मार्फत कोणते प्रश्न विचारते आणि आपल्याला कोणते कवर करणे खूप गरजेचे आहे आणि कोणते यातून आपल्याला कोणते पॉईंट येणार हे आपल्याला समजून येते. तर जर मला इंग्लिशमध्ये कोणता वीक पॉईंट याने इंग्लिश जर जड वाटत असेल तर Google ट्रान्सलेशन यामधून मी काही मिनिंग शोधत असते. ते खूप समजायला खूप इझी होत असते आणि तुम्हीसुद्धा ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. तर TCS कोणते टॉपिक विचारत असते तर मी तुम्हाला शेअर करत आहे. तर ह्याच्यामध्ये इरर विचारतो. सेकंड मी ॲडम, प्रेजेस. तिसरा पॅराग्राफ अरेंजमेंट. थर्ड डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. चौथा वन वर्ड सबस्टिट्यूशन. सहावा ॲक्टिव्स अँड पॅसिव्ह वॉइस. सातवा अँथेनम्स अँड सिनोनिम्स. आणि शेवटीचे आपण पॅसेज घेऊ शकतो. तिथं याच्यामधून आपल्याला समजते का हे टॉपिक जर आपण कवर केलं तर नक्की आपल्या 10 पैकी आपल्याला 9 मार्क्स नक्की कवर होऊन जाईल. आणि तुम्ही TCS मार्फत हे खूप काही शिकायला मिळते. तर मी रोज डेली तरी अर्धा 1 तास मी TCS मार्फत कोणते प्रश्न विचारतं त्याचे टॉपिक मी कवर करत असते. आणि माझ्याकडे बाळासाहेब शिंदेंची पुस्तक आहे इंग्लिशची, त्याच्यामधून हे टॉपिक मी कवर करत असते. तर डेली तुम्ही एक टॉपिक जर तुम्ही असे कवर कराल तर तुमचं नक्की कवर होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा हे इझी वाटेल. तर इंग्लिश आपल्याला इझी, जर आपण रोज इंग्लिश आपण हाताळलो तर आपल्याला इंग्लिश कधीच आपल्याला जड वाटणार नाही आणि समजायला पण इझी वाटणार आहे. तर तुम्ही हे जे ॲप Google जे ट्रान्सलेशन आहे ते नक्की डाउनलोड करा. याच्यामधून खूप काही आपल्याला पूर्ण आपण जर कॅमेराद्वारे आपण त्याला इंग्लिशचे जे सेंटेन्स आहे ते त्याच्यावर आपण असे झूम करून असे फोटो जसे काढतो तसारखं तिथे पूर्ण ट्रान्सलेट दिलेलं राहते. जसं आपण मराठी पाहिजे तर मराठी आणि हिंदी पाहिजे तर हिंदी, म्हणजे तो पूर्ण ट्रान्सलेट करून दिला असते. आपल्याला अभ्यास करण्याकरिता खूप इझी राहतो. तर अशा प्रकारे मी आपला इंग्लिश सब्जेक्ट असा कवर करत असतो. तुम्हीसुद्धा असे इंग्लिश कवर करा. तर पॅसेज जर आपल्याला इथे 5 मार्क्स विचारले राहते TCSमध्ये,
तर पॅसेज आपल्याला कवर करायचे आहे, तर डायरेक्ट आपण पॅसेज न रीड करता डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे गेल्या पाहिजे. क्वेश्चन आपल्याला पूर्ण आधी रीड करायचा आणि क्वेश्चन रीड केल्यानंतर एक एक क्वेश्चन रीड झाल्यावर आपल्याला त्या समजून पॅसेजकडे आपण जर जाऊन तर आपला पॅसेजसुद्धा आपल्याला कवर होणार आहे. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधून मी इथे TCSमधून मी रीड केलं आहे, तर इथून मला समजले आहे की 1-2 मार्क्स तर नक्की येथे TCS इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिकवर जास्तच घेत आहे. तर इनडायरेक्ट स्पीच नक्की तुम्ही करा. खरंच आपल्याला याच्यामधून खूप काही शिकायला भेटते आणि आपल्याला मुख्य अंगणवाडी सेविका नक्की आपण पास होणार. तर माझ्या तुम्हाला व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स मला एक मोटिवेशन मिळते आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समधून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सचे प्रत्युत्तर नक्की देईन. तर असाच मी तुम्हाला व्हिडिओ नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. मी एक तुमच्यासारखी एक हाऊसवाईफ आहे. चला ठीक आहे.